नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज केलं आहे मी झणझणीत आमचं विदर्भ स्पेशल भरीत. भरीत आणि भाकरी असा मी बेत केलेला आहे. तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. मस्तपैकी असं झणझणीत विदर्भ पद्धतीचं आमचं भरीत आणि भाकर. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर भरीत करण्याकरिता इथे मी मार्केटमधून अर्धा किलो एवढी वांगी आणली आहे. मोठे वांगे न आणता मी असे वांगे आणले, म्हणजे मला अशाच वांग्याचं भरीत आवडते. जे आपले छोटे भाजी करायचे वांगे असतात त्यातलेच मोठ्या साईजचे वांगे पाहून आणायचे आणि त्याला ब्रशच्या साहाय्याने छान असं तेल लावून घेतलं. प्रत्येक वांग्याला तेल लावलं की वांगं लवकर भाजलं जातं आणि साल काढण्यासाठी अगदी सोपं जातं, म्हणून तेल लावायचं. तर जेवढ्या वांग्याचं भरीत मला करायचं आहे तेवढे वांगे मी त्यांना तेल लावून घेतलं. हे 2 वांगे ठेवून देते आणि गॅसवरती छान असे हे वांगे मस्तपैकी भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने गॅसवर भाजलेल्या वांग्याचं भरीत खूप छान चुलीवर भाजल्यासारखं चवदार लागतं. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण वांगे हे भाजून घेतले. आता त्यावरतीच टोमॅटो भाजून घेऊया. 4 ते 5 इथं टोमॅटो मी भाजून घेते आहे. थोडं टोमॅटो जास्त टाकलेलं भरीत मला फार आवडतं, त्यामुळे मी टोमॅटो जास्त टाकते. तर अशा पद्धतीने गॅसवरच संपूर्ण टोमॅटोसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत. आता त्याच्यावरच एक लसूणचा गाठा आणि हिरवी मिरची तुम्ही आपापल्या आवश्यकतेप्रमाणे घ्या. कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला थोडं फिक्कं आवडतं. तर इथे मी जांभूळघाटी मिरची घेतलेली आहे. ती पोटाला शांतच असते, त्यामुळे एवढी मिरची मी घेतली आहे. आणि त्या मिरच्या आणि लसूण सगळं छान भाजून घेतलं आणि लसूण भाजल्यानंतर तो सोलून घेतला. आता टोमॅटोचे सालं काढून घेतले आणि वांग्याचे सालं काढून ते स्वच्छ करून घेतले. आता जो लसूण सोललेला तो एका बाऊलमध्ये टाकून असं बत्त्याने पूर्ण छान ठेचून घेतला. इथे मिक्सरमध्ये मी काहीच काढलेलं नाही. अशा प्रकारे केलेलं भरीतच खूप छान टेस्टी लागतं. त्या लसूणमध्येच भाजलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या आणि त्यासुद्धा ठेचून संपूर्ण छान बारीक करायच्या. काही जास्त वेळ लागत नाही बारीक करायला, कारण भाजलेल्या असतात मिरच्या, म्हणजे मऊ पडलेल्याच असतात. तर अशा प्रकारे मिरची आणि लसूण मस्तपैकी असं ठेचून घेतलेलं आहे. त्यामध्येच आता टोमॅटोसुद्धा फोडून घेऊया. हाताच्या साहाय्याने फोडूया, म्हणजे छान संपूर्ण मॅश होतात टोमॅटो लवकर. तरी पण बत्त्याच्या साहाय्याने थोडं जर राहिले, तो जो देठाकडचा भाग असतो टोमॅटोचा तो थोडा लवकर शिजत नाही. आणि सालं काढून स्वच्छ करून घेतलेले वांगे, म्हणजे स्वच्छ करून घेतलेले म्हणजे त्या वांग्यामध्ये फोडून पाहायचं की आतमध्ये काही किडा वगैरे नाही आहे ना. शक्यतोवर आपण चांगलेच वांगे पाहून घेतो, पण एकदा पाहायची. मस्तपैकी पाहू शकता किती छान रंग दिसतो आहे. असंच खाल्लं तरी फार छान लागतं. कच्चं तेल टाकून टोमॅटो आणि कांदा कच्चा टाकूनसुद्धा त्याच्यामध्ये आपण खाऊ शकतो. कांद्याची पात, कच्चा कांदा, सांबार टाकून. पण इथे मी फोडणीचं भरीत करत आहे. तर एका कढईमध्ये मी तेल घेतलं, त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घातले. कांदे थोडे परतले आणि कांद्याची पात घातली आणि इथे 1 वाटी हिरवे वाटाणे घालते आहे. खूप छान लागतात वाटाणे भरीतमध्ये. नक्की तुम्ही पण भरीतमध्ये वाटाणे घालून भरीत करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर कांदा आणि हे जे मटार टाकले आहे आपण ते संपूर्ण छान शिजवून घ्यायचे. आणि मेथीची भाजी, ओंजळीभर मेथीची भाजी इथे मी चिरून धुवून टाकलेली आहे. मेथीची भाजीने पण खूप छान भरीताला फ्लेवर येतो. तर छान मेथीची भाजी अशी परतून घ्यायची. 1 जुळी टाकली तरी चालेल. माझी एकच जुळी आहे, 1 जुळी टाकली मी. थोडं झाकण ठेवून छान मेथीची भाजी वाफेवर शिजवून घ्यायची. आणि इथे मी सांबाराच्या म्हणजे कोथिंबीरीच्या देठं टाकलेले आहे बारीक चिरून. खूप छान स्वाद येतो कोथिंबीराच्या देठाने. संपूर्ण छान मिक्स झाल्यानंतर जे भरीत आपण तयार करून ठेवलं ते टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. असं भरीत खूप छान लागतं. तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने भरीत करून खाल तर नक्कीच तुम्ही वारंवार याच पद्धतीने भरीत करून खाल आणि बोटं तर नक्कीच चाटाल. इतकं छान. आणि 2 भाकरीच्या ऐवजी 4 भाकरी नक्की खाल. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मीठ छान संपूर्ण मिक्स करून घ्यायचं.
झाकण ठेवून एक छान झणझणीत वाफ आणून घ्यायची. भरीत हे तयार झालेलं आहे. हे भरीत भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागतं. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची गॅस बंद केल्यानंतर. मस्तपैकी भरीत. तर अशाच नवनवीन माझ्या व्हिडिओज पाहण्याकरता तुम्ही माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. भरीत हे तयार झालेलं आहे. खाण्यासाठी भरीत आणि गरमागरम भाकरी असा मी बेत केलेला आहे. भाकरीसोबत भरीत म्हणजे आहा हा बातच वेगळी. तर इथे मी भरीत आणि भाकर असं मस्तपैकी जेवण केलेलं आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने भरीत करा आणि भाकरीसोबत खा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. असं सुद्धा खूप छान लागतं भरीत.